आम्ही जेव्हा पुकारत होतो त्या झेडोना की तुमच्या 2 ईव्हीएम तुम्ही जमा नाही केलेल्या, तेव्हा ते झेडो सापडले नाहीत. म्हणून आम्ही फोन केला तर ते म्हणले मी इथे आलो कारण माझी गाडी बाहेर गेली. म्हणून ते गाडी बरोबर तिकडे गेली, गाडी शोधायला. आणि मग तिथं ते सगळा पुढचा सीन आलो. आता ते तुम्ही ताब्यात घेतलेत आणि पुढे काय कारवाई? नाही, आपण त्या एक तर पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठलेही मतदान नाही. आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या. आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती. फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली. आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये सीसीटीव्हीच्या अंडर ठेवलेले आहेत, जेणेकरून जेव्हा ते बघायचे असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही आहेत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो.